नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मालविका घरी येते. मालविका अगदी तोंड पाडून बसलेली असते, तर इरावती तिच्यावर खूप ओरडते. एक काम तुला व्यवस्थित करता येत नाही. तेव्हा आता मालविका म्हणते की खरंच मला माहिती नाही, कारण मी पर्स आहे ती बाजूला ठेवली होती आणि बाजूला ठेवून मात्र मी काहीतरी आता अक्षयला शोधण्याचा प्रयत्न करत होते आणि तेवढ्यात माझ्या पर्समध्ये पण त्या कोणी ठेवल्या होत्या खरंच मला माहिती नाही. मी तर ठेवल्या नव्हत्या. तेव्हा मात्र खरंच आय एम सो सॉरी, माझ्याकडून हा प्लॅन अगदी सक्सेस झालेला नाही. तेव्हा आता इरावती परत मालविकावरच ओरडते की शांत हो, आणि मला प्रचंड तुझा राग आहे. आणि जी माणसं अगदी स्वतंत्र नसतात, इतरावरती अवलंबून असतात, तर सॉरी ह्या शब्दाचा त्या डिफेन्स म्हणून वापर करतात. खरंच काही माणसं खूप घाबरट असतात. म्हणून आता इरावती मालविकाला खूप काही बोलते. मालविका पूर्णपणे आता डोळ्यातून पाणी आणत आता इरावतीची माफी मागण्याचा प्रयत्न करते, परंतु तरी सुद्धा इरावती आता मालविका बरोबर व्यवस्थित बोलायला तयारच नसते. त्यावर आता मालविका म्हणते की हे बघा, मला खरंच काही कळत नव्हतं की मी तिकडे काय करू, आणि हे सगळं त्या मावशी आणि काकामुळे झालेलं आहे. तर त्यावर आता ते ऐकून इरावती म्हणते की अगं, मी तुला सांगितलं होतं की त्या मावशी आणि काकांपासून सावध राहा. अगं, ते दिसायला खूप बावट दिसतात, परंतु आहे मात्र खूप असे टंट, आणि तू मात्र दिसायला अगदी टंट असली तरी सुद्धा तुझा काही उपयोग नाही, कारण ते तुझ्यापेक्षा हुशार आहेत. त्यावर आता मालविका म्हणते की मी काय करू, कारण जे काही तुम्ही मला सांगतात अगदी तसंच मी करत असते. मग तुम्हीच मला सांगा की नक्की मी काय करू आता. त्यावर आता इरावती म्हणते की हे बघ, मी काही सांगणार नाही. जे करायचं असेल ते तुझं तू करू शकते, कारण रमाचा बदला आता तुला घ्यायचा आहे. आणि हे बघ, हे डोकं मात्र तुला देवाने दिलेलं आहे. तर त्या डोक्याच्या वरती काय आहे, तर बावट. आता मालविका म्हणते की केस. तेव्हा आता केस म्हटल्यानंतर लगेच इरावती म्हणते की अगं बावळट, केस नाही. अगं व्यवस्थित विचार करत जा, मी नक्की तुला काय म्हटले असेल ते. केसांच्या आतमध्ये काय असतो अगदी, तर मालविका म्हणते की मेंदू असतो. तर मालविका असं म्हटल्यानंतर इरावती म्हणते की हे बघ, त्यामध्ये मेंदू असतो आणि त्यामध्ये अक्कल भरलेली असते. याचा जरा उपयोग करून घ्यायचा असतो, थोडासा वापर त्याचा करून घ्यायचा असतो. तेव्हा मालविका डोक्याला हात लावून म्हणते की हो, आता मात्र मी स्वतःला प्रूव्ह करणार आहे. तर मग तुम्हीच मला एक गोष्ट सांगा की मी नक्की काय करू ते. त्यावर आता इरावती मालविकाला म्हणते की उद्या काय आहे, तर मालविका म्हणते की दिवाळी. इरावती म्हणते की हो, दिवाळी आहे ना. दिवाळीचा पहिला दिवस अभंगस्थान. अक्षय आणि रमा मात्र अगदी पहाटे उठतात आणि तुझ्यासाठी एक महत्त्वाचा चान्स आहे, त्यामुळे तुला काय करायचं आहे हे तुझे तू ठरवा. अक्षयला उठणं तूच लावायचं, ते पण रमाच्या अगोदर. मालविका हो म्हणते. तर आता इरावती रागाने तिच्यासमोर हात जोडते आणि तिला गुड नाईट करून जायला सांगते. शेवटी आता मालविका तेथून तोंड पाडून बाहेर निघून जाते आपल्या रूममध्ये. तेव्हा इरावतीला खूप टेन्शन येते. इरावती स्वतःलाच म्हणते की आता मात्र ही सगळी हुशार माणसं माझ्याच आयुष्यामध्ये कशी आली असेल इरावती. पण नाही, आता मात्र त्या रमासाठी त्या मावशीने आणि त्या पंकजने माझ्याशी पंगा घेतलेला आहे. मी त्यांना नाही सोडणार. त्यानंतर रमा आता सकाळीच अगदी तयार होणार असते. त्यासाठी तिची उठणं तयार करण्याची तयारी सुरू असते. आता मात्र ती म्हणते की सुगंधी उठणं आणि अभंग स्नान. मग आता जी काही आहे तर ती सर्व तयारी आता अभंग स्नानाची झालेली आहे. तर आणि पूजेचं जे काही औक्षणाचं ताट असतं ते सुद्धा मात्र रमाने तयार केलेलं असतं. अर्था आता शांत होते. अर्थाला ती याबद्दल समजावत असते. रमा तिला विचारते की अर्था काय झालं, तू इतकी शांत का झालीस. त्यावर आता अर्था म्हणते की काकू, अगं तुला माहिती आहे का, गेली 7 वर्ष तुझ्यासारखी अशी अभंग स्नानाची तयारी कोणीही केली नव्हती. त्यावर आता रमा विचारते की म्हणजे 7 वर्ष अभंग स्नान केलंच गेलं नाही का, तर अर्थ नाही असं म्हणते. त्यावर आता लगेच रमा विचारते की मग आरोहीला, तर अर्थ म्हणते की तिला तर हे सगळं काही माहिती नाही, नक्की हे काय असतं ते. तेव्हा आता रमा म्हणते की पण असं कसं, बाकी कोणी नाही तर यांना तर माहिती होतं. तेव्हा मात्र आता लगेच अर्थ सांगायला सुरुवात करते की हे बघ काकू, अगं ते इरावती आत्याने आम्हाला दिवाळी साजरी करूनच दिली नाही, आणि त्यात म्हणजे सीमा आजी आहे, तर सीमा आजीचं जी काही अवस्था आहे तर ती दिवाळीच्या वेळीच झाली होती, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी. त्यावर त्या रमा विचारते की अर्था प्लीज मला सांग नक्की काय झाले होते. तेव्हा मात्र आता अर्था लगेच सांगायला सुरुवात करते की हे बघ काकू, अगं त्या दिवशी म्हणजे त्या दिवाळीच्या दिवशी आता सीमा आजी असं म्हणल्या होतं की लक्ष्मीपूजनाची जी काही पूजा आहे तर काकू ती तुझ्या हाताने होणार म्हणून. पण हे इरावती आजी तर ऐकायला तयारच नव्हत्या. आणि त्यानंतर मात्र त्या दोघीमध्ये जे काही बोलणं झालं होतं, आणि नंतर मात्र सीमा आजी तुम्हाला शोधण्यासाठी बाहेर पडल्या होत्या, आणि त्याच वेळी सीमा आजीचा ऍक्सिडेंट झाला होता.
आणि त्या दिवशी मात्र सीमा आजीच्या डोक्याला मार लागला होता. मग दरवर्षी मात्र येणारी जी काही दिवाळी आहे त्या दिवशी मात्र काका मात्र खूप असा अपसेट असतो. आता हे सर्व ऐकून रमाला तर फार मोठा धक्का बसतो. रमाला वाईट वाटतं. रमा म्हणते की इतकं सर्व काही झाले तर. आणि तेवढ्यात मालविका आता बाहेर येते. मालविका अर्था आणि रमाला एकत्र अभंग स्नानाची तयारी करताना पाहते. आणि इतक्या गेल्या 7 वर्षात दिवाळी कोणीही साजरी केलेली नाही हे रमाच्या लक्षात येते. आणि ती अर्थाला त्याबद्दल विचारते. अर्था म्हणते की नाही काकू, गेली 7 वर्षे दिवाळी साजरी केलेली नाही. तेव्हा रमा आता खुश होऊन अर्थाला म्हणते की तू काळजी करू नकोस, या वर्षीची दिवाळी मात्र आपण अगदी धूमधडाक्यात साजरी करू आणि इथून पुढे दरवर्षी सुद्धा. आणि बघ ना अर्था, ते काय म्हणतात, ढिंचक दिवाळी. मालविकाला आता हे सर्व ऐकून खूपच अगदी राग येत असतो. तिचा अगदी जळफळाट होत असतो. त्यावर आता अर्था म्हणते की वा, खरंच आता यावर्षी तर खूपच मज्जा येणार आहे, हो की नाही. तर आता रमा म्हणते की जा बरं, लवकर आता सकाळी उठायचं आहे, त्यामुळे तू आता जाऊन झोप बरं. त्यावर आता अर्था म्हणते की हो जाते आणि अर्था लगेच झोपायला निघून जाते. तेव्हा मात्र आता रमा ही मनात ठरवते, इरावती आत्या, जी तुम्ही माझ्या घराची अवस्था केलेली आहे त्याचा बदला आणि त्याची परतफेड मी तुम्हाला अगदी देईलच, ते पण प्रत्येक शब्दाने. आणि जो आनंद तुम्ही माझ्या माणसांपासून हिरावून घेतलेला आहे तो आनंद सुद्धा मी त्यांना परत मिळून देईल, म्हणजे देईलच, ते पण अगदी व्याजासकट. आणि तेवढ्यात मालविका पुढे येते. मालविका म्हणते हे काय आहे. तर आता रमा सांगते की उद्याची तयारी. तर मालविका म्हणते की ते मला दे, कारण तो हक्क माझा आहे. तर रमाला राग येतो. रमा म्हणते की गप, अगं कोणता हक्क आणि कोणत्या हक्काबद्दल बोलते. अगं असे हक्क सांगणारे तर खूप काही येऊन गेल्यात आणि शेवटी त्या मोकळ्या हाताने परत सुद्धा गेल्यात. आणि हे बघ, मुळातच अगं हक्क सांगताना मात्र जबाबदारी स्वीकारावी लागते आणि त्याची कुवत मात्र तुझ्यामध्ये दिसत नाही. तर त्यावर आता मालविका रागाने म्हणते की कुवत तर माझ्यामध्ये आहे, ती मला तू दाखवू नकोस. आणि हे पण तू किती काही कर, त्या आरोहीने जरी तुला आई म्हणून स्वीकारलं असेल पण अक्षयने मात्र बायको म्हणून तू कधीही तुला स्वीकार नाही करणार आणि तसंही मी काही होऊन देणारच नाही. त्यामुळे अक्षयला शेवटी उठणं तर मीच लावणार. आता मात्र मालविका रमाची जे काही हक्क आहे तर तो जबरदस्तीने अगदी माझा हक्क आहे असे स्वतःला दाखवत असते आणि ॲटिट्यूडमध्ये रमाला आता बोलत असते. मालविका म्हणते की माझा जो हक्क आहे तर तो मिळून राहणारच. तेव्हा रमा म्हणते की अगं तू हक्काच्या गोष्टी करतेस, मग बघूयात की हक्क कुणाला मिळतो ते. हक्क मिळवताना मात्र प्रेम आणि नाते विसरून चालत नाही, हे गोष्ट लक्षात ठेवशील ना. असे बोलून ते ताट वगैरे घेऊन रमा आतमध्ये निघून जाते. त्यानंतर आता ही मालविका अक्षयच्या रूममध्ये येते आणि त्याला अभंगी स्नानाबद्दल सांगते. तर अक्षय म्हणतो की हो, तुझा विचार चांगला आहे या अभंगी स्नानाचा. तर मालविका म्हणते की अक्षयजी, मला असे कळले की तुम्ही गेल्या 7 वर्ष दिवाळी साजरी केलेली नाही म्हणून, आणि या फॅमिलीमध्ये यावर्षी तर मी आहे, त्यामुळे या फॅमिलीमध्ये आनंद कसा येणार नाही मी असल्यावर. त्यामुळे आता ह्या वर्षीची दिवाळी मात्र अगदी छान असे एन्जॉय करायची आणि सेलिब्रेट सुद्धा. आणि हे फक्त आणि फक्त आरोहीसाठी, कारण हेच तर वय असतं मज्जा करण्यासाठी. त्यावर आता हे ऐकून अक्षय म्हणतो की नाही ग मालविका, हे सगळं खरं आहे. पण तेव्हा आता लगेच रमा ही दरवाजात येते. मालविका रमाला पाहते आणि आता रमाला पाहून मात्र आता मालविका मुद्दाम हसून अक्षयला म्हणते की पण बिन काही नाही, हे बघा माझी पूर्ण सर्व तयारी झालेली आहे, अगदी थाळी सुद्धा माझी रेडी आहे, तर फक्त तुम्ही लवकर उठा म्हणजे झालं. तेव्हा आता हे सर्व ऐकून रमाला खूपच या मालविकाचा राग येतो. आणि हे बघा, आरोहीला अभंग स्नान काय असतं हे माहिती नाही. आता मात्र अर्थातून हे सर्व ऐकून मालविका हे सर्व आता अक्षय समोर बोलत असते, जेणेकरून आता मालविकाला या घराची आणि आरोहीची अक्षयची खूप काळजी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न मात्र आता ही मालविका करत असते आणि रमाला अगदी रागवण्यासाठी. तेव्हा आता मालविका परत म्हणते की यावर्षी पारंपरिक दिवाळी काय असते याचा खरा आनंद मला तुम्हाला सगळ्यांना द्यायचा आहे. तर आणि सो त्यासाठी तर अक्षय काही बोलत नसतो, फक्त हू करत असतो. रमाला मात्र आता ह्या मालविकाचं हसू येत असते. आता मालविका रमाकडे बघते आणि रमाकडे बघून मात्र ती अक्षय बरोबर बोलत असते आणि डायरेक्ट आता रमा ही तेथे उभी असताना मात्र आता ही जी मालविका आहे तर ती अक्षयला विचारते की तुम्हाला उठणं लावलं तर चालेल ना. नाही म्हणजे बायकोने नवऱ्याला लावायचं असतं म्हणून मी तुम्हाला हे सर्व विचारले. तर अक्षय काही उत्तर देत नसतो. अक्षय फक्त मालविकाकडे बघतो. तर आता मालविका म्हणते की हे बघा अक्षयजी, या घरामध्ये आनंद कसा येईल याचाच फक्त मी विचार करते आणि त्यासाठी हे सर्व करते. तर अक्षय काही उत्तर न दिल्यामुळे आता मालविका म्हणते की तुम्हाला राग आला असेल तर खरंच सॉरी. त्यावर आता अक्षय म्हणतो की नाही, मला राग नाही आला. तेव्हा मालविका लगेच
खुशून विचारते की म्हणजे तुम्ही हे सर्व करण्यासाठी तयार आहात तर, आणि थँक्यू अक्षयजी म्हणून आता मालविका अगदी खुश होण्याचं नाटक करते. तेव्हा आता रमाला ह्या मालविकाचा आणखीनच राग येतो. आता मालविका म्हणते की आरोही कुठे आहे, मी तिला सांगते की उद्या सकाळी तुला लवकर उठायचं आहे, त्यासाठी तू लवकर आता झोपून घे आणि येऊ का मी आता. चला तर आता अक्षय म्हणतो की हो. तर मालविका म्हणते की गुड नाईट असे बोलून आता जेव्हा ती दरवाज्यात येते तर रमाचा हात धरून तिला बाहेर घेऊन येते. तेव्हा आता अगं कंदिलाचा मान मात्र तो घेतलास, परंतु नवऱ्याला उठणं लावण्याचा मान मात्र मी घेईन. तेव्हा आता रमा तिला छान उत्तर देते की अगं मान असा मागून मिळावा नाही लागत, अगं तो कमवावा लागतो. आणि जाऊन दे, दिवाळीच्या दिवसामध्ये मी फार काही तुला बोलत नाही, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ज्याचा मान आहे त्याला तो शेवटी मिळत असतो. तेव्हा आता मालविका म्हणते की हे बघ, या वर्षी मात्र ह्या दिवाळीला जो काही अगदी उठणं लावण्याचा मान आहे, जो हक्क आहे, तो शेवटी मीच घेईल आणि तुझ्या नवऱ्याला मी उठणं माझ्या हक्काने लावेलच. आणि ते पण रमा, अगं तुझ्या नाकावर टिचून हे सर्व मी करणार आहे तर, आणि त्यावेळेस मात्र तुझा कसा जळफळाट होतो ते मात्र मला बघायचं आहे. मालविका तर खूपच खुश असते, कारण तिला असं वाटतं की आपल्याच हाताने अक्षय मात्र आता उठणं लावणार आहे तर. आणि दोघे आता एकमेकींकडे बघत असतात. त्यानंतर आता रमा ही अगदी पहाटेच उठते. पहाटे उठून आंघोळ वगैरे करून ती तयार होते आणि आरूला उठवत असते. आरू, अगं आरू उठ ना, उठा बरं लवकर, चला अभंगी स्नानच करायचं आहे तर. आरू मात्र उठायला तयार नसते. आरू म्हणते की नाही ग मम्मा, अगं थोड्या वेळ झोपून दे ना. तर आता प्रेमाने मात्र आता रमा म्हणते की आरोही, अगं उठ ना, तू असं काय करते, आरू उठ बरं. तेव्हा आता आरू उठायला तयार नसते. आरू म्हणते की फक्त अगं 5 मिनिट. तेव्हा रमा मात्र आपले केस आहे तर ते मुद्दाम अक्षय आणि आरोहीच्या चेहऱ्यावर पाणी उडण्यासाठी थोडेसे झटकते आणि बेडवर बसते. तर अक्षय लगेच आता अगदी चेहऱ्यावर पाणी उडाल्यामुळे लगेच उठतो आणि म्हणतो की काय हे, अगदी तो घाबरूनच उठलेला असतो आणि म्हणतो की शी, काय ही पद्धत आहे झोपेतून उठण्याची. आणि अक्षय आता उठून बसतो आणि म्हणतो की पाणी कोणी उडून झोपेतून उठवतात का. तेव्हा रमा म्हणते की मी आरोहीला उठवत होते आणि चुकून ते तुमच्या चेहऱ्यावर उडाले, मी मुद्दाम नाही केलं, इतकं चिडण्याची काय गरज आहे, आणि दिवाळीची पहाट आहे आज, त्यामुळे आणि हयातच नाही, त्यामुळे अगदी पोहरातच कसं येणार असे म्हणून रमा आता चिडवते. तर अक्षय म्हणतो की हे बघ. तेव्हा मात्र आता अक्षय बोलणार तोच लगेच अगदी खुश होत रमा हॅपी दिवाळी आणि दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असं आता अक्षयला शुभेच्छा देते. अक्षय म्हणतो की हे बघ. तेव्हा रमा काही अक्षयला बोलून देत नसते. रमा म्हणते की हे बघा, दिवाळी असल्यामुळे आज मात्र कोणीही भांडायला नकोय आणि दिवाळीला असता प्रार्थना करूयात की आपण मात्र या दिवशी भांडणार नाही, आणि अशीच आता सर्व काही अगदी वर्षानुवर्ष जाऊन दे की कोणत्याही दिवशी आमचं भांडण होणार नाही तर प्लीज असं म्हणून आता ती अक्षयला रिक्वेस्ट करत आणि आपला हात पुढे करून लगेच म्हणते की प्रॉमिस करा. तेव्हा आता अक्षय फक्त तिच्या हातावर अगदी बोट ठेवतो आणि प्रॉमिस असे बोलतो. आरोहीला खूप आता हसायला येते. तर रमा आता आरोहीला म्हणते की आरू उठ, चल बरं लवकर, आता तुला अभंगी स्नान करायचं आहे, चल उठ लवकर. तेव्हा आता आरू म्हणते की 5 मिनिट. तर रमा म्हणते की नाही, 5 मिनिट सुद्धा नाही. आरू 10 मिनिट म्हणते. तर रमा म्हणते की 10 मिनिट तर अजिबात नाही, उठ चल बरं लवकर, म्हणून ती आरोहीला उठवत असते. उठ बरं लवकर, चल, आज सणाच्या दिवशी तू माझं ऐकायचं, आईचं ऐकायचं असतं. तेव्हा मात्र आता लगेच ती आरोहीला उठवते आणि कडेवर घेऊन तिला बाथरूम मध्ये घेऊन जाते आणि तिच्याशी छान असं बोलत असते. अक्षय मात्र आता दोघींकडे अगदी खुश होऊन बघत असतो. त्याला आता खूप छान वाटतं. त्या दोघी आता बाथरूम मध्ये गेल्यानंतर अक्षय स्वतःला म्हणतो की खरंच आई ती आईच असते. आता मात्र आरोही फ्रेश झाल्यानंतर रमा तिला अगदी उठणं लावायला घेते. आरोही मात्र पुढे पळत असते की मला लावायचं नाही म्हणून. रमा म्हणते की आरू तुला लावायचंच आहे, हे बघ उठणं काय असतं, अभंगी स्नान काय असतं हे मात्र तुला नाही कळत, त्यामुळे तुला आज मात्र मी तुला सगळं काही अगदी उठणं वगैरे लावणार आहे. आरू तू उठणं लावून घे बरं. आणि तेवढ्यात तिथे अक्षय बाहेर येतो. अक्षय त्या दोघींना म्हणतो की काय चाललं. तेव्हा लगेच आता आरोही अक्षयजवळ येते आणि म्हणते की बाबा, अरे आई बघ ना काय करते. तेव्हा आता रमा छान अशी तयार झालेली असते. त्यावर तर अक्षय लगेच रमाला म्हणतो की अगं काय ग, तू कशासाठी तिच्या मागे लागलेली आहे, तर एक मुलगी सांभाळता येत नाही, कशाला तिच्या मागे लागली, आणि रमाने जर टोमणा त्याला मारलेला आहे की लानत नाही तर. तेव्हा लगेच आता रमा म्हणते की बापरे, तरीच म्हटलं की मी अजूनपर्यंत टोमण्याचं प्रत्युत्तर का दिलं नसेल, त्याची परतफेड अजूनपर्यंत कशी केली नसेल याचीच वाट बघून होते मी. त्यावर तर अक्षय म्हणतो की हे बघ, दिवाळीला टोमणे मारायचे नसतात, शुभेच्छा द्यायचे असतात. तेव्हा रमा म्हणते की हो
अहो हे मग तुम्ही लक्षामध्ये ठेवा, मला कशाला सांगतात बरं? आणि तुमच्या लेकीला अगोदर समजावं. तर अक्षय म्हणतो की तिने काय केलं बरं? तर रमा म्हणते की हो हे बघा, मी तिला सांगते ना उठणं लावून घ्यायचं असतं, अभंगी स्नान करायचं असतं, ती तर नाही म्हणते. तेव्हा मात्र आता लगेच अक्षय आरोहीला समजावतो की हे बघ, तू लवकरात लवकर तिच्याकडून उठणं लावून घे, आज उठणं लावायचं असतं, नाहीतर ती तुझ्या पाठीमागे लाटणं घेऊन लागेल. आरोहीला खूप आता हसायला येतं. तेव्हा आता रमा लगेच म्हणते की काय म्हणालात तुम्ही? तर अक्षय म्हणतो की अगं काही नाही, मी समजावतोय मुलीला, आणि या दिवशी उठणं कसं लावायचं असतं हे मी तिला समजावतोय. कळले ना तुला? आता आरोही मी तुला काय सांगतो, अगं या दिवशी उठणं तर लावायचं असतं, आणि हे तर खूप महत्वाचं असतं. अगं दिवाळी आहे आणि दिवाळीला हेच तर मेन आहे, आणि दिवाळीला मात्र अगदी याने सुरुवात होती, अभंगी स्नानाने. छान असे उठणं, तेल वगैरे लावून, आणि मग मात्र मस्त आंघोळ करायची असते. त्यावर आता आरोही म्हणते की बाबा अगोदर तू आणि त्यानंतर मी. तर अक्षय म्हणतो की हे बघ, मी तर लावून घेईनच, परंतु त्या अगोदर तू लावून घ्यायचं आहे. तेव्हा आता आरोही म्हणत असते की हो बाबा ठीक आहे, मी लावून घेते. तर तेवढ्यात ऐरावती जांभळा देत आता बाहेर येत असते, आणि समोर या तिघांना अगदी गप्पा मारताना पाहते. आता ऐरावतीची आणखीनच झोप उडते. तेव्हा आता लगेच रमा म्हणते की हो, परंतु मालविका लावणार आहे ना उठणं. तेव्हा मात्र आता ऐरावती हे सर्व ऐकते, आणि ऐरावती आता स्वतःला म्हणते की मालविका अक्षयला उठणं लावणार आहे, तर मग मात्र ही मालविका कुठे आहे? ती अजूनपर्यंत तयार होऊन बाहेर आली नसेल. तेव्हा हे रमा सांगायला सुरुवात करते की काल जेव्हा मी आता अभंगी स्नानाची तयारी करत होते तेव्हा ती आली होती, आणि तेव्हा ती मला म्हणाली की अगदी तुम्हाला उठणं लावण्याचा तिचा हक्क आहे, तर आणि ती तुम्हाला उठणं लावणार आहे असे ती म्हणाली, आणि ती अजूनपर्यंत आली नाही. तुम्ही तिला म्हणा की दिवाळी संपण्याच्या अगोदर म्हणा. तेव्हा मात्र आता ऐरावती मालविकाला फोन करते. मालविका मात्र मस्त गाढ झोपलेली असते. आता ऐरावती फोन करून अगदी थकून जाते, परंतु मालविका झोपेत असल्यामुळे फोन काही उचलत नसते. तेव्हा ऐरावती डोक्याला हात लावते, आणि लगेच मालविकाच्या रूम मध्ये रागाने निघून येते. ऐरावती धावतच आता मालविकाच्या रूम मध्ये येते, आणि तिचा दरवाजा जोरजोराने वाजवते. मालविका ओढ, अगं काय, कशी झोप आहे तुझी ही कुंभकर्णासारखी. ऐरावती आता जोरजोराने दरवाजावर मारते, तिच्या हाताला लागत असते. तर आता ऐरावती जोरात ओरडते की अगं अक्षय थांबलेला आहे तुझ्यासाठी, अगं ये ना लवकर. म्हणून ऐरावती पुन्हा मालविकाच्या मोबाईलवर फोन लावते, पण तरी सुद्धा झोपेत असल्यामुळे आता ही मालविका फोन उचलायला काही तयार नसते. ऐरावती अगदी वैतागून जाते. ही बाई खरंच काय गाढ झोपलीस, अक्कल वगैरे आहेस की नाही हिला? त्यानंतर मात्र आता रमा ही छान अशी पाटासमोर रांगोळी काढत असते. अक्षय आणि आरोही तिच्याकडे अगदी खुश होत बघत असतात. अक्षयच्या चेहऱ्यावर आता हसू असतं. तर आरोही म्हणते की बाबा अरे आईने बघ ना किती छान अशी रांगोळी काढली. तर अक्षयला खूप हसू येतं, आणि रमाला सुद्धा. आता दोन्ही पाटासमोर तिने मस्त रांगोळ्या काढलेल्या असतात, आणि मस्त दिवे सुद्धा लावलेले असतात. अक्षय म्हणतो की रांगोळी छान आहे, परंतु त्यात रंग छान नाही. तेव्हा मात्र आता रमा लगेच परत म्हणते की काय ठरलं आपलं, की आजच्या दिवशी भांडायचं नाही, नो भांडण, नो टोमणे, फक्त आणि फक्त शुभेच्छा द्यायच्या आहेत. तर अक्षय हसतो. अक्षय म्हणतो की हो, फक्त शुभेच्छाच देतोय. तेव्हा रमा परत म्हणते की मालविकाला जरा फोन करा, कारण ती आल्याशिवाय तुम्हाला उठणं नाही लावता येणार. तर आणि बघा ना ती हक्काची मालविका उठलेली आहे का? तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की ठीक आहे, जाऊन दे, अगं ती बिचारी झोपली असेल, उठल्यानंतर मी उठणं लावून घेईल, मला काही घाई नाही. तेव्हा मात्र आता लगेच आरोही उठते, आणि म्हणते की मालविका ताई येणार नाही, आणि मला सुद्धा उठणं नाही लावता येणार. म्हणून आरोही आता अगदी आनंदाने उड्या मारायला सुरुवात करते. त्यानंतर आता ऐरावती अजूनपर्यंत सुद्धा ह्या मालविकाला उठण्यासाठी फोन करत असते, परंतु मालविका अजूनपर्यंत गाढच झोपलेली असते. आता पूर्णपणे ऐरावती अगदी वैतागून जाते, आणि अगदी रागरागाने ह्या मालविकावर ओरडत असते. काय मुलगी आहे, गोळ्या वगैरे घेऊन झोपली की काय? म्हणून आता पुन्हा ऐरावती तिचा दरवाजा वाजवते की मालविका अगं उठ ना. तेव्हा कुठे मालविकाला आता जाग येते, आणि मालविका म्हणते की हे बघा कोण वैताग देतं, हे बघा माझी अगदी झोपण्याची तयारी आहे, आणि मला झोपायचं आहे, प्लीज झोपून द्या. तर आता ऐरावती मागूनच ओरडते. ऐरावती म्हणते की अगं अभंगी स्नानाची तयारी सुद्धा झालेली आहे, अक्षयला उठणं लावायचं नाही का तुला? तेव्हा आता ऐरावती पुन्हा जोरजोराने दरवाजा वाजवते. तर आता मालविकाच्या डोक्यात प्रकाश पडतो. मालविका म्हणते की अरे देवा, मला तर अक्षयजींना उठणं लावायचं होतं, आणि तसं चॅलेंज मी आता त्या रमासोबत केले सुद्धा होते. म्हणून ते आता आपल्या मोबाईलमध्ये बघते, तर आता ऐरावतीचे आत्याचे इतके मिस कॉल, अरे बापरे. म्हणून आता मालविकाची पूर्णपणे आता धांदल उडालेली असते. तर ऐरावती दरवाजा वाजवत आता ओरडत असते की मालविका उठ. तेव्हा आता मालविका लगेच उठते आणि दरवाजा उघडते. ऐरावती धावतच आता
मालविकाच्या अंगावर येते आणि म्हणते की काय ग, डोक्यावर पडलीस का? अगं आपलं काय ठरलं होतं, कोणता प्लॅन ठरलेला होता? अगं तू तर काय केलं, त्या प्लॅनची पूर्णपणे तू वाट लावलीस. तेव्हा मालविका आता रडतच म्हणते की अहो इरावती आत्या सॉरी, खरंच मला जाग नाही आली आणि अक्षयजींना उठणं सुद्धा आता कसं लावू, मग सांगा मी बाहेर जाऊ का? आय एम सो सॉरी. तेव्हा मात्र आता इरावती आत्याला खूप राग येतो. इरावती आत्या रागेने म्हणते की सॉरी हा शब्द माझ्या डोक्यामध्ये जातो. अक्षयला मात्र तुझ्याकडून उठणं लावून घ्यायचं आहे, तुला कळते का मालविका? त्यानंतर आता आरोही अक्षयच्या मांडीवर झोपलेली असते. तर रमा आणि अक्षय मात्र ही मालविका येण्याची वाट पाहत असतात. अक्षय पूर्णपणे आता वाट बघून थकून जातो. तर आता इकडे इरावतीची मालविकाला अगदी तयार करण्यासाठी तयारी सुरू असते. आता एक साडी घेते आणि म्हणते की मालविका लवकर तयार हो, ही साडी तू घाल आणि अक्षयला मस्त तयार होऊन उठणं लावायला ये. तेव्हा आता अक्षय पूर्णपणे वाट बघून थकून गेलेला असतो. तो म्हणतो की आरू चल उठ, आता मी पाटावर बसतो. आणि आता अक्षय पाटावर बसतो. आरू चल, अगं मी पाटावर बसलो, चल उठ लवकर. तेव्हा मात्र आता आरोही उठून बसते. तेव्हा आता तो आरोहीला ये असं म्हणत असतो. तर आता रमा म्हणते की आहो पण तुम्हाला मात्र मालविका उठणं लावणार आहे, तर ती तर अजूनपर्यंत आलेली नाही. तर अक्षय मात्र रमाच्या बोलण्याकडे लक्ष देत नसतो आणि तो आरोहीला म्हणतो की चल उठ बरं लवकर. आणि तो आरोहीला पाटावर बसायला सांगतो. तर रमा म्हणते की आहो बसून काय उपयोग, अजूनपर्यंत मालविका तर आलेलीच नाही. अक्षय मुद्दाम आरोहीला म्हणतो की आम्ही तर पाटावर बसलो. रमा म्हणते की बसले तर मी काय करू, मी काहीच करू शकत नाही. ती हक्काची मालविका येणार आहे. तर अक्षय लगेच म्हणतो की हो आरू, अगं तुझी आई आता आपल्याला उठणं लावेल बर का. तेव्हा रमाला आता हसू येते आणि रमा विचार करते की हिची आई म्हणजे मीच. तर अक्षय म्हणतो की आता आम्ही पाटावर तर बसलो. तेव्हा आता रमा म्हणते की मी तुम्हाला उठणं लावू का, आणि हक्काची मालविका आणि परत अक्षयला विचारते की चालेल ना मी तुम्हाला उठणं लावले तर, आणि ठीक आहे असे बोलून रमाला तर आनंदच होतो. शेवटी रमा ही उठणं लावण्याचं ते भांड घेते आणि अगोदर अक्षयला उठणं लावायला येते. आणि आता औक्षणाचं ताट घेऊन ती अक्षयचं औक्षण करणार असते. आरोहीला हे सर्व बघून खूप छान वाटतं आणि रमाला आणि अक्षयला मात्र मागच्या आठवणी येतात. तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता रमाने मात्र आता ह्या मालविकाच्या अगोदर मात्र उठणं विटणं लावलेलं असतं आणि छान आता अक्षयचं आणि आरोहीचं ऑप्शन सुद्धा केलेलं असतं. तर मालविका येते. मालविका मात्र आता रमावर रागावते. तर रमा आता तिला मस्त उत्तर देते की अगं तुझी वेळ चुकली. तर इरावती आत्या आता वेळेसारखी इरावती हसते. तर रमा म्हणते की यांच्या गोळ्या चुकल्या बघ आता. तर इरावती लगेच आता म्हणते की बघ आता मी तुझी वेळ कशी चुकवते. म्हणून आता इरावती मुद्दाम अक्षयचं समोर आता रमाच्या विषयी सांगण्याचा प्रयत्न करते. अरे 7 वर्ष झाले, 7 वर्षापूर्वी आता ह्या रमामुळे सीमाचा ॲक्सिडेंट झाला होता, हे तू विसरलास का अक्षय. आता अक्षय पूर्णपणे कावराबावरा होतो. त्याला नक्की काय करू, कारण रमाला लक्ष्मीपूजन करून द्यायचं नसतं, यासाठी इरावतीचा हा डाव असतो. आणि ती अक्षयचे कान भरण्याचा प्रयत्न करते की अक्षय तू ह्या बाईबरोबर लक्ष्मीपूजन करणार आहे का, ज्या बाईमुळे सीमाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. सीमाच्या बाबतीत जे काही घडलं ते मी नाही विसरू शकत, म्हणून मुद्दाम हे सर्व ती आता अक्षय समोर सांगत असते. म्हणून आता अक्षयला त्या कॉफी पिण्यासाठी देतात मालविका आणि इरावती. आता सीमा ही आता अगदी खुश होऊन रमाला शुभ दीपावली असं बोलते. रमा सुद्धा खुश होत म्हणते की शुभ दीपावली. त्यानंतर मात्र आता ह्या इरावती आत्याने आणि ह्या अक्षय आणि मालविकाला लक्ष्मीपूजन करण्यासाठी तयार केलेलं असतं. आता मात्र दोघेही ॲटिट्यूडमध्ये बाहेर येतात, कारण त्याच्या कॉफीमध्ये काहीतरी मिक्स केलेलं असतं. तर आता रमा मात्र हे सर्व पाहत असते. आता रमाला हे सर्व बघून खूप असं वाईट वाटतं, परंतु रमा आता मात्र बरोबर आता तिच्या लक्ष्मीपूजनाचा मान कसा घेते आणि मालविकाला दूर कसं लोटते. इरावती आत्याचा आणि मालविकाचा प्लॅन मात्र उधळून रमा मात्र आपल्या हक्काचं लक्ष्मीपूजन कसं करते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.